मित्रांनो, थर्ड इयर 2024 नवीन आलेल्या पॅटर्न इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचसाठी आपण या व्हिडिओत एक्सप्लोर करणार आहे। इथे आपण बघणार आहे सब्जेक्ट किती आहे, ओरल प्रॅक्टिकल किती आहे, कुठले सब्जेक्ट अवघड आहे, कुठले सोपे, फायनल इयरला इंटरव्ह्यूच्या दृष्टीने प्लेसमेंटला महत्त्वाचे सब्जेक्ट कुठले, या सेमिनार आपलं इंटर्नशिप सगळ्या गोष्टी डिस्कस करूया। बघा, हे सेमिस्टर आहे टोटल आपलं 22 क्रेडिटचं, 5वं सेम आणि 6वं सेम 22चं, 22 दोन्ही मिळून थर्ड इयर आहे आपलं 44 क्रेडिटचं। लास्ट इयरला जाण्यासाठी काय क्रायटेरिया राहील, सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे आणि थर्ड इयरचं 22 क्रेडिट झालं पाहिजे, आपण लास्ट इयरला जाऊ शकतो। आता बघा, या हे सेमिस्टर आहे 30-70 पॅटर्नचं, 70ची आपली थेरी एक्झाम होईल। किती सब्जेक्ट आहे या सेमला, 1 2 3 कंपल्सरी सब्जेक्ट, हा एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट, ओके, आणि हा एक ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट। जसं सेकंड इयरला 2 ओपन इलेक्टिव्ह होते, आता एक ओपन इलेक्टिव्ह, एक इलेक्टिव्ह आणि 3 कंपल्सरी सब्जेक्ट, तिघं पण कोर सब्जेक्ट आहे। म्हणजे आपले हे प्लेसमेंटच्या दृष्टीने, हायर स्टडीच्या दृष्टीने महत्वाचे सब्जेक्ट। मायक्रो कंट्रोलर, त्याचे ऍप्लिकेशन, सेल्युलर नेटवर्क आणि VLSI डिझाईन, तिघं पण महत्वाचे। आता सध्या पर्पल हॅट ऍपवर आपल्या मायक्रो कंट्रोलर आणि हे तिघाची तिघही तुम्हाला 15 जुलैपर्यंत सबस्क्रिप्शन अवेलेबल होऊन जातील पर्पल हॅट ऍपवर। सो 15 जुलैपर्यंत आता सध्या मायक्रो कंट्रोलर अवेलेबल आहे, हे दोघं पण 15 जुलैपर्यंत भेटून जातील। म्हणजे जे प्रॉपर स्टडी मटेरियल, पुस्तकं वगैरे भेटत नाही किंवा कॉलेजेसला चांगले फॅकल्टी नसतील, घाबरू नका, आपलं प्रॉपर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल। जसं तुम्ही सेकंड इयरला SS सगळे घेऊन अभ्यास केला, तसे आता हे पुढचे हे सब्जेक्ट पण पर्पल हॅट सोबतच अभ्यास करा। कॉम्बो पॅकेज सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे, एकदा माहिती घ्या, हेल्पलाईन नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये, विचारून घ्या, म्हणजे अभ्यासाचं टेन्शन मिटून जाईल। यस, सो ओपन इलेक्टिव्ह आपले कुठले आहे, यांच्यातनं एक तुम्हाला हे घ्यायचं आहे कंपल्सरी। आपल्याला इलेक्टिव्ह क्लाउड कम्प्युटिंग सोपं आहे, कॉम्प्युटर नेटवर्क एक सोपं आहे, बाकी DSP बिलकुल घेऊ नका, मी दिलाय खूपच टफ आहे। जावा प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्रामिंग आली पाहिजे, सो CN किंवा क्लाउड कम्प्युटिंग ह्या दोघांसाठी एकाला तुम्ही जाऊ शकता। आणि बाकी बघूया प्रॅक्टिकल किती आहे या सेमिस्टरला, 2 प्रॅक्टिकल आहे, एक मायक्रो कंट्रोलरचं आणि एक नेटवर्कचं, आणि एक ओरल आहे मशीन लर्निंगची आपल्याला ओरल आहे। सो या ओरलचे पण एक कोर्स तुम्हाला अवेलेबल करून देतो आपल्या ऍपवर, म्हणजे टेन्शन नाही राहणार। ओपन इलेक्टिव्ह फ्री अवेलेबल मी करून देईल। सेमिनार आहे बघा, 25 मार्काचा कंपल्सरी या सेमला सेमिनार आहे, कळतंय तुम्हाला? यस, सो स्कोरिंग सेमिस्टर आहे, स्कोरिंग सब्जेक्ट हे 2 आहे, सेल्युलर नेटवर्क आणि VLSI डिझाईन, हा टफ सब्जेक्ट आहे। यस, मुलं जनरली क्लास याचा लावतात, पण ज्यांना आउट ऑफ मार्क पडायचे, स्कोर करायचे, पहिल्या 5 मध्ये येऊन चांगली प्लेसमेंट घ्यायची, ते सगळेच विषयांचे लावतात। चला पुढे जाऊया। आता 6वं सेमिस्टर आहे, 6व्या सेमिस्टर मध्ये पुन्हा एम्बेडेड सिस्टीम महत्वाचा सब्जेक्ट, यस, कोर सब्जेक्ट आहे आपला, ब्रॉडबँड कम्युनिकेशन आणि त्याच्यानंतर हे 2च कंपल्सरी आहे आणि 2 मग इलेक्टिव्ह आहे। हे 2 इलेक्टिव्ह बघा, इलेक्टिव्ह कुठले कुठले आहे इकडे, वेब टेक्नॉलॉजी हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे। यस, बाकी DIP, नेटवर्क सायबर सिक्युरिटी, CMOS, पॉवर इलेक्ट्रॉनिक, रोबोटिक्स ऑटोमेशन, AI आणि वेब टेक्नॉलॉजी, हे दोघं सोपे सब्जेक्ट आहे, ओपन इलेक्टिव्ह साठी आहेत। इलेक्टिव्ह साठी आहे, तुम्ही जाऊ शकता यांना, पुढचे ऑब्विसली पुढच्या सेमचा विषय आहे। बाकी या सेमिस्टरला ओरल बघा, 2 ओरल आहे, एक ब्रॉडबँडची आणि एक आहे आपला प्रोग्राम इलेक्टिव्ह कोर्स, जो तुम्ही इलेक्टिव्ह घेणार त्याची ओरल तुम्हाला इथे होईल, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS ची। ओके, मागच्या सिलेबस मध्ये DBMS कंपल्सरी होता, आता तो इथे प्रॅक्टिकल मध्ये टाकलाय। यस, याचा पण सिलेबस तुम्हाला अवेलेबल करून देतो आम्ही। बाकी प्रॅक्टिकल आहे आपल्याला एम्बेडेडचं, एम्बेडेड तर महत्वाचा सब्जेक्ट आहे, कोर सब्जेक्ट आहे। सो या सेमचे पण कोर्सेस पुढच्या सेमिस्टरच्या वेळी अवेलेबल करून देऊ। आता तुर्तास आपण या सेमिस्टरवर काम करूया। सो अशा प्रकारे हे सेमिस्टर होता, हा सिलेबस पाहिजे असेल तर हा पण फ्री पर्पल हॅट ऍपवर फ्री अवेलेबल आहे, ऍपवर सिलेबस टॅब इथून डाउनलोड करा, कळतंय? सो घाबरू नका, पहिल्यापासून अभ्यासाला लागा, रोज 1-1.5 तास अभ्यास करायचा, 1-1.5 तास प्रॅक्टिस करायची आणि कॉलेज प्रामाणिकपणे करायचं, बस आपलं ENTC स्कोरिंग। व्हिडिओ महत्वाचा, शेअर करा सगळ्यांना। अभ्यास करताना पर्पल हॅट स्टडी मटेरियलवरनं जरूर अभ्यास करा। बेस्ट ऑफ लक।